ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। भाजपमध्ये मांडवली बादशहा हॉटेलमध्ये बसून महापालिकेचे उमेदवार ठरवले। महेश जाधव यांचा भाजप नेत्यांना थेट इशारा। पक्षात काही मांडवली बादशहा फिरत आहेत, पण उमेदवारी हॉटेलमध्ये नाही तर पक्ष कार्यालयातून ठरते, असा जाधव यांचा स्पष्ट इशारा। जाधव यांनी सांगितले की आरक्षणानंतर सर्वे घेतला जाईल आणि ज्यांचं नाव आघाडीवर असेल त्यांनाच उमेदवारी मिळेल। निष्ठावंत कार्यकर्त्यांना प्राधान्य दिलं जाईल। जिल्हाध्यक्षांचा फोटो फलकावर लावा। या पक्षात फलक नव्हे तर काम पाहून उमेदवारी दिली जाते, असंही त्यांनी बैठकीत स्पष्ट केलं। भारतीय जनता पक्षात काही मांडवली बादशहा फिरत आहेत। महापालिकेला तुझी उमेदवारी नक्की, तू कामाला लाग असे सांगत आहेत, पण पक्षाची उमेदवारी देण्याची एक प्रक्रिया आहे। निष्ठावंत कार्यकर्त्यांनाच उमेदवारी वेळी प्राधान्य दिले जाईल। भाजपची उमेदवारी हॉटेलमध्ये नाही तर पक्षाच्या कार्यालयातून दिली जाते, असा टोला महेश जाधव यांनी भाजप बैठकीत काही नेत्यांना लगावला। पक्षाची उमेदवारी मंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून नक्की होईल, असंही त्यांनी सांगितलं। जाधव म्हणाले, महापालिकेची निवडणूक जवळ आली आहे। 4 जणांचा प्रभाग आहे। महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला नेते ठरवतील। तरी देखील ताराराणी आघाडी आणि भारतीय जनता पक्ष असे मिळून 33 नगरसेवक होते, त्यामुळे 33 जागांवर आपला अधिकार आहेच। या जागांवर पक्षातील कार्यकर्ते इच्छुक आहेत। त्यांनी महापालिका निवडणुकीची तयारीही केली आहे। वर्षानुवर्षे ते पक्षाचे काम करत आहेत। आम्ही 32 वर्ष पक्षाचं काम केलं, पण आता पक्षात मांडवली बादशहा फिरत आहेत। ते कार्यकर्त्याला सोडून दुसऱ्याच कोणाला तुझी उमेदवारी नक्की म्हणून सांगत आहेत। पक्षाची उमेदवारीची एक प्रक्रिया आहे। आरक्षण पडल्यावर प्रभागाचा सर्वे केला जाईल, त्यानंतर ज्याचं नाव आघाडीवर असेल त्यांनाच उमेदवारी दिली जाईल। यामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांना प्राधान्य दिलं जाईल, त्यामुळे मांडवली बादशहांवर विश्वास ठेवू नका। पक्षातील काही जणांनी भागात शुभेच्छांचे फलक लावले आहेत, पण त्यावर जिल्हाध्यक्षांचा फोटो का लावत नाहीत? हा संघटनात्मक रचना असणारा पक्ष आहे। इथे अध्यक्षांच्या निर्णयाला महत्व आहे, त्यामुळे अध्यक्षांचा फोटो फलकावर लावा। या पक्षात फलक लावून उमेदवारी मिळत नाही तर काम करून उमेदवारी दिली जाते, असंही जाधव म्हणाले। इथे सगळे इच्छुक आहेत, मात्र काही इच्छुक कधीच बैठकीला, कार्यक्रमांना, आंदोलनांना येत नाहीत, बूथ रचना करत नाहीत। अशा सगळ्यांचा रिपोर्ट अध्यक्षांनी पक्षाच्या अध्यक्षांना कळवला पाहिजे। अशांना उमेदवारी देताना विचार केला जाईल, असंही जाधव यांनी सांगितलं। आणि अशाच राजकीय घडामोडी पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा तिचा सागर न्यूज।